एक्सक्यूज मी, तुम्हाला काय माहिती आहे नेहरू वंडर पार्क बद्दल? तुम्हाला जर शॉर्ट बट स्वीट एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर एक वेळ अवश्य भेट द्या नेहरू वंडर पार्कला. इथल्या राईड्स सर्व वयोगटासाठी अवेलेबल आहेत. नंबर 1 ला आहे टॉय ट्रेन. या राईडमध्ये कुठल्याही प्रकारचा एज क्रायटेरिया नाही. तिकीट दर असेल 25 रुपीज म्हणजे 25 रुपये पर पर्सन. त्यानंतर आहे स्काय व्हील, 50 रुपीज पर पर्सन तिकीट दर असेल आणि कुठल्याही प्रकारचा एज क्रायटेरिया नाही. त्यानंतर आहे स्काय कॉप्टर. इथे मात्र एज लिमिट आहे. वय वर्ष 3 ते 12 यांनाच प्रवेश असेल. तिकीट दर आहे 50 रुपीज पर पर्सन. त्यानंतर राईड आहे वॉर्म कोस्टर. तिकीट दर आहे 50 रुपीज पर पर्सन. इथे एज लिमिट आहे. वय वर्ष 4 ते 12 वर्षापर्यंत ही राईड करता येईल. त्यानंतर आहे बंपर कार. तिकीट दर आहे 50 रुपीज पर पर्सन. इथे एज लिमिट आहे. वय वर्ष 12च्या पुढील व्यक्तींनाच या राईडसाठी प्रवेश घेता येईल. यानंतरची राईड आहे स्काय स्विंगर. तिकीट दर आहे 50 रुपीज पर पर्सन. इथेही एज लिमिट आहे. 16 वर्षाच्या पुढील व्यक्तींनाच या राईडसाठी प्रवेश घेता येईल. यानंतरची राईड आहे रॉकिंग डिस्क. तिकीट दर आहे 50 रुपीज पर पर्सन. एज लिमिट आहे 16 इयर्स अबोव. इथे काही ज्या टेक्निकली हायटेक राईड ज्या आहेत जसं की स्काय स्विंगर आहे, रॉकिंग डिस्क आहे आणि स्काय व्हील आहे. इथे तर एक एज लिमिट आहे की 16 इयर्स अँड अबोव. आणि त्यानंतर आधार कार्डची तुम्हाला एक झेरॉक्स कंपल्सरी सोबत ठेवावी लागेल. नेहरू वंडर पार्कला जाण्यासाठी तुम्हाला सीवूड स्टेशनला उतरायला लागेल. सीवूड स्टेशन हेच जवळचं स्टेशन आहे. सीवूड मॉलच्या विरुद्ध दिशेने बाहेर पडल्यावर रिक्षा पकडून आम्ही निघालो नेहरू वंडर पार्कला. 5 ते 10 मिनिटाचा प्रवास केल्यानंतर आम्ही नेहरू वंडर पार्कला पोहोचलो. आणि हे घ्या, नेहरू वंडर पार्कला आम्ही पोहोचलोय. बच्चे कंपनीसाठी येथे खूप सारी मेजवानी आहे. अर्थातच ते खूप खुश आहेत. त्याचबरोबर येथे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठीही खूप सारी मेजवानी आहे. फिरण्यासाठी छानसं ग्राउंड आहे. त्यामुळे सर्वजण एंट्रीलाच प्रवेश करताच खुश होऊन जातात. समोर जिकडे ट्रेन दिसत आहे तिकडे सायन्स पार्क सुरू होणार आहे, जे खूप भव्य असणार आहे. माझ्या पाठीमागे आहे नवीन सायन्स पार्क आणि ऑडिटोरियम, जिथे संध्याकाळी लेझर शो होतो. हे एक छान फाउंटन आहे. कपल्स फोटो काढतात. जागोजागी फोटो काढण्यासाठी अशी मस्त मस्त लोकेशन्स आहेत. आम्ही गार्डन बघत बघत पुढे जातच होतो आणि एक एक राईड बघत होतो. ही आहे टॉय ट्रेन सर्व वयोगटासाठी. इकडे छोटा डॅम आहे. सध्या काही बोटिंग वगैरे काही सोय नाही. समोरच वॉर्म कोस्टरची राईड दिसते आणि तिकडे पाठीमागे स्काय व्हील पण दिसतोय. इथे 5 ते 15 वर्ष वयोगटातील लहान मुलांसाठी खूप छान छान खेळणी आहे. बघू शकता तुम्ही. इथे काही जगप्रसिद्ध वास्तू आहेत ज्या इतिहासप्रेमींसाठी किंवा ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी जे इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी इथे भरपूर साऱ्या वास्तू आहेत. समोर रॉकिंग डिस्कची राईड चालू आहे. खूप ॲडव्हेंचरस आहे. बघा सगळे कसे ओरडत आहेत. ही आहे स्काय व्हीलची राईड. ही पण खूप ॲडव्हेंचरस आहे आणि फक्त प्रौढांसाठीच अवेलेबल आहे. खूप मजा आली. खूप मोठा व्हील आहे. ही आहे स्काय कॉप्टर राईड. बघा छोटे बच्चे कंपनी मस्त या राईडचा एन्जॉय घेत आहेत. बऱ्याचशा शाळेतून आलेले विद्यार्थी. सगळ्या राईडचं मी वर्णन तुम्हाला केलेलं आहे. सगळ्या राईड तुम्हाला दाखवून झालेल्या आहेत. या राईडमध्ये आमची बच्चे कंपनी बसलेली आहे. तुम्ही बघू शकता की राईड कशा पद्धतीनं ॲडव्हेंचरसने गच्च भरलेले आहे. मुलं कशी एन्जॉय घेत आहेत. बच्चे कंपनी थकून जाईल
इतक्या इतर राईड्स आणि खेळणी आहे. जागोजागी वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय म्हणजे पैसा वसूल आहे बॉस. इकडे लहान मुलांना ट्रॅफिक सिग्नलची माहिती देणारी थोडीशी गार्डन आहे, जी खूप दुर्लक्षित होते. इकडे अवश्य भेट द्या. अशा पद्धतीने आमचं गार्डन पाहून झालंय, राईड पण झालेले आहेत आणि आता आम्ही निघालोय इकडे लेझर शोला जागा पकडण्यासाठी. तुम्ही पण एन्जॉय घ्या. मतलब तुम्हारा शरीर कमजोर आ गया। जय हो। नहीं नहीं ये जुगाड़ है जय हो देखा है। अशा पद्धतीनं सगळं गार्डन फिरून झालं आहे. भूक लागली असेल तर फूड कोर्ट मध्ये जेवू शकता.